सर हं. तो बैल बघा, रजिस्टर मध्ये नाव चेक करतो आणि ज्याची नाव आहे त्यांनाच आत पाठवतो. तुम्हारा नाम? सोनी. नहीं, तुम बाहर रुको. या आपण आज जाणार कधी, विमा उतरवणार कधी? ए हं? मी तुझा कॉन्फिडन्स वाढवायला तुला इथे घेऊन आलोय का तू माझा कॉन्फिडन्स घालवायला इथे आणलंस? नाही तसं नाही, मग? प्रॅक्टिकल बोलतोय मी. बघा ना आज शिरणार कसं. शेवटी परडेवरच्या आर्टिस्ट आहेत त्या सगळ्या. मेन हिरोईन पण त्यांच्यातच आहेत. तुम बाहर रुको. सॉरी सर. किती जण आहेत सुरुवातीपासून सांगा. पहिलं नाव आहे जयश्री देशमुख. ठीक आहे चला. चला सर. मोहन. हाँ, चलो अंदर. तुम्हारा नाम? चल हा कुठे? चलो चलो चलो. चल ना. एका ठिकाणी तुम्हाला नीट नोंद ठेवता येत हे नाही. काय शेवटी हे करायचं? सगळे काय काय म्हणतात त्याला, परडेवरचे सगळे परडेवरचे जेंट्स आर्टिस्ट. हो संध्याकाळी पॅकअप नंतर पैसे तुम्हालाच वाटायचे असतात ना. हा, बरोबर आहे. नाही तर प्रोड्युसर काय काय करणार? करणार? सुना लावून बोम मारणार आपल्या नावानी. सगळ्यांच्या नाव आधी चेक करून सांगा. जयश्री जयश्री. काम चालू नको. कम ऑन बॉयज. बॉयज रेडी. ही तर वेगळीच दुनिया आहे. ए सुंदरी तू अशी मत भरी हॉट ब्युटी फिकी तू खरी रसभरी नव्या रंगात ये माझ्या अंगात ये जाम जोशे जवानीचे मारून ये. ते बाहेर पोलिस नाव काय घेतलं होतं? 5 minutes break. जयश्री जयश्री जयश्री. ती कुठे? चल. चला चला चला. जयश्री मॅडम, एक मी जयश्री मॅडम नाही, यांना जयश्री मॅडम कडे हो ने. हो. तुम्ही दोघे तिकडे बसा. मी जयश्री मॅडमना बोलवतो. बर. बसा. चल. ओ जयश्री मॅडम, जयश्री मॅडम कोणीतरी भेटायला आलंय बघा. नमस्कार. मी सुनील मुकाशी. माझं कार्ड. तुम्हाला माझं नाव कोणी सांगितलं? कुलकर्णी. कोण कुलकर्णी? अच्छा, ते डोंबिवलीचे. हां करेक्ट. डोंबिवलीचेच कुलकर्णी. कोण डोंबिवलीचे? तू जरा गप्प बस ना. मी इन्शुरन्स एजंट आहे मॅडम. मला त्याच विषयी तुमच्याशी बोलायचं होतं. हो, ते तुमच्या कार्डवरून कळलंच मला. पण मला प्रश्न असा पडलाय की तुम्हाला असं का वाटलं की मी विमा उतरवेन? आता चित्रपट सृष्टीच्या व्यवसायाबद्दल मी तुम्हाला काय सांगणार, तुम्हाला सगळंच माहिती आहे. तुम्ही बघितलं असेल की कलाकार जेव्हा या चित्रपट सृष्टीमध्ये यशाच्या शिखरावर असतो तेव्हा त्याच्या पाठीमागे भली मोठी गर्दी असते, पैसा असतो, सगळेजण त्याच्या पाठीमागे धावत असतात. पण तोच कलाकार जेव्हा या यशाच्या शिखरावरून खाली उतरतो तेव्हा मात्र तो एकटा अंधारात चाचपडत बसतो. एखादा निर्माता, एखादा यशस्वी दिग्दर्शक कर्ज फेडता आलं नाही म्हणून आत्महत्या करून घेतो. हे असं का होतं सर? आपण विचार केला पाहिजे ना. याचं कारण यांनी कधी इन्शुरन्सकडे, स्वतःच्या उर्वरित जीवनाकडे कधीही त्यांनी मनापासून लक्ष दिलं नसतं. मॅडम, मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने स्वतःशी करार केला पाहिजे की आपल्याला मिळालेल्या उत्पन्नातनं आपण थोडासा वाटा भविष्यासाठी, आपल्या इन्शुरन्ससाठी आपण बाजूला ठेवला पाहिजे. आणि याचं कारण उतरत्या वयात त्यातनंच आपल्याला सुख मिळणार असतं. उतरत्या वयात तो पैसाच आपल्या कामी येणार असतो. मॅडम, मी तर इन्शुरन्स एजंट आहे आणि स्वतःशी अत्यंत प्रामाणिकपणे करार केलेला इन्शुरन्स एजंट आहे. सुनील मुकाशी. हो, म्हणजे तुमच्या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे. काय काय कागदपत्र लागणार आहे? ती माझी आणि तुझ्या पप्पांची पहिली भेट. पहिल्या भेटीतच त्यांनी इम्प्रेस केलं मला. पण ओळखही नीट नव्हती, त्यामुळे प्रेम बीम तर फारच पुढची गोष्ट. आणि शिवाय ह्या गोष्टी करायच्या तर मग घराकडे कोण लक्ष देणार? का? घरात काही प्रॉब्लेम होता? घर हाच एक प्रॉब्लेम होता. घे. सॉरी, आज यायला जरा उशीर झाला. आज जयू तारीख बदलते, वार बदलतात.
पण रोजची तुझी हीच वाक्य असतात. हे बघ ताई, तू तुझं लग्न करून मोकळी झाली आहेस ना, आता या घराची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे माझ्या कामाला लागेल तेवढा वेळ देणं मला भाग आहे. आणि रिडेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम झाला तेव्हा का नाही मग ठामपणे विरोध केलास? आता येतात उपदेश करायला. जयू ये, बस इकडे बस. हे बघ जयू, तुमच्या दोघींची काळजी वाटते ना, म्हणूनच मी हे सगळं बोलतेय. तू व्याजाने घेतलेले पैसे शिवाय तुझं हे घर चालवणं मला मला राहू नाही दे बघवत. ताई. अगं राहू दे काय, लहान बहीण आहेस तू माझी. BA आहेस तू, लग्नाचं वय झालंय तुझं. त्याचा अजून मी विचार नाही केला. अगं असं बोलून कसं चालेल जयू, सांग बरं. शिवाय सिनेमांमध्ये काम करणाऱ्या मुलीकडे लोक कुठल्या नजरेने बघतात. जयू बरोबर आहे ना? ओके. आणि हो, मी डोंबिवलीतल्या कुठल्याच कुलकर्णींना ओळखत नाही. हा, मी लिहितो. हां तू लिही. पण तरी सुद्धा मी पॉलिसी का उतरवली सांगू? कारण मला तुमचं एक वाक्य आवडलं. आपण स्वतःशीच करार करायला हवा. या एका गोष्टीमुळे तुमचं डेडिकेशन आणि इन्व्हॉल्वमेंट दिसते. थँक्यू. या ग. प्लस हे बघ इथे सहीच्या ठिकाणी मार्क. मिस्टर मोकाशी हां या आमच्या युनिटमधनंच आहेत. कालपासून मीच तुमचं काम करते. उतरवा यांचाही विमा. अरे काय सर जमलं. नमस्कार. थँक्यू सो मच. कमाल आहे मम्मा. जर 25-26 वर्षापूर्वी तुला वाटत होतं की आपल्याला बाळ हवंय, तर मग माझं वय 18 का? मधल्या 7-8 वर्षात असं काय घडलं की कॅल्क्युलेटिव्ह पप्पांची कॅल्क्युलेटिव्ह मुलगी.